नमस्कार. कधी विचार केलाय का की आपलं हे 3D जग म्हणजे ज्याला उंची खोली सगळं आहे ते एका सपाट 2D कागदावर कसं बरं दाखवत असतील? हे खरंच एक खूप मोठं चॅलेंज आहे, पण नकाशा बनवणाऱ्यांनी यावर इतके भारी उपाय शोधले आहेत ना. चला आज आपण तेच बघणार आहोत की हे सगळं होतं तरी कसं. आता इथे बघा, समोर जे 3 नकाशे दिसतायत ना ते एकाच जागेचे आहेत. हो खरंच, पण मग ते इतके वेगवेगळे का दिसतायत? काहीतरी गडबड आहे? नाही, यातच तर खरी गंमत आहे. आणि हे असं का आहे याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली पृथ्वी सपाट नाहीये. हे तर आपल्याला माहीतच आहे. कुठे उंच उंच डोंगर आहेत तर कुठे खोल दऱ्या मैदानं आहेत. आता विचार करा, जर कोणाला ट्रेकिंगला जायचं असेल किंवा समजा मिलिटरी ऑपरेशन करायचं असेल, अरे साधं शहर बसवायचं असेल, तरी जमिनीचा हा उंच सखलपणा नकाशावर दाखवणं किती गरजेचं आहे, नाही का? मग मूळ प्रश्न तोच राहतो की एका सपाट नकाशावर ही सगळी उंची आणि खोली दाखवायची तरी कशी? तर याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींमधून मिळणार आहे. चला तर मग बघूया. तर पहिला उपाय आहे समोच्च रेषा पद्धत. इंग्लिशमध्ये आपण याला कॉन्टूर लाईन मेथड असं म्हणतो. आणि खरं सांगायचं तर 3D जमिनीला 2D नकाशावर दाखवण्याचा हा एक जबरदस्त हुशारीचा मार्ग आहे. आता कॉन्टूर लाईन्स म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. समुद्रापासून समान उंचीवर असलेली सगळी ठिकाणं नकाशावर एका रेषेने जोडली जातात. बस त्याच रेषेला म्हणतात समोच्च रेषा किंवा कॉन्टूर लाईन. या रेषा अक्षरशः जमिनीचा खरा आकार आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. ही कल्पना अजून स्पष्ट करायची असेल तर हे चित्र बघा. कल्पना करा की एक डोंगर आहे आणि आपण त्याला केकसारखं समान उंचीवर आडवं कापतोय. प्रत्येक काप उचलल्यावर जी कड दिसेल ती जर आपण कागदावर काढली तर त्याच आपल्या कॉन्टूर लाईन्स. किती सोपं आहे बघा. आणि ह्या पद्धतीचं खरंच सिक्रेट माहितीये काय आहे? ते आहे या रेषांमधल्या अंतरात. म्हणजे बघा, जर ह्या लाईन्स एकमेकांपासून लांब लांब असतील तर समजायचं की उतार एकदम हळूवार आहे, चढायला सोपा. पण जर का त्या एकदम जवळजवळ चिकटून असतील तर समजायचं की समोर एकदम उभा तीव्र कडा आहे, म्हणजे चढायला खूप कठीण. बघा, फक्त रेषांवरून कितीतरी माहिती मिळते. ओके, तर आतापर्यंत आपलं चित्र ब्लॅक अँड व्हाईट होतं. आता त्यात थोडे रंग भरूया का? नकाशा बनवण्याची पुढची जी पद्धत आहे ती हेच करते. तिला म्हणतात लेयर टिंटिंग मेथड किंवा सोप्या मराठीत स्तर रंग पद्धत. यामुळे नकाशा वाचणं अजूनच सोपं होऊन जातं. ही पद्धत काही वेगळी नाहीये, ती कॉन्टूर लाईन्सवरच आधारलेली आहे. यात काय करतात तर त्या 2 कॉन्टूर लाईन्सच्या मधली जी जागा आहे ना ती एका विशिष्ट रंगाने भरून टाकतात. आणि प्रत्येक रंगाचा अर्थ ठरलेला असतो. तो एका विशिष्ट उंचीची रेंज दाखवतो. हे समजून घ्यायला समोरचा नकाशा बघा. बघता क्षणी कळतंय नाही का? रंगामुळे कुठे उंच डोंगर आहेत आणि कुठे सपाट मैदानं आहेत हे एका सेकंदात समजतं. खरंच रंगांमुळे नकाशा एकदम जिवंत आणि सोपा वाटू लागतो. आणि ही आहे त्या रंगांची कोड लँग्वेज, एक प्रकारची सांकेतिक भाषाच. जसं की गडद तपकिरी रंग म्हणजे 48 सेंटीमीटरपेक्षा जास्त उंची, आणि गडद हिरवा रंग म्हणजे समुद्र सपाटीच्या जवळची जमीन म्हणजे 0 ते 75 मीटर. प्रत्येक रंग आपल्याला थेट उंचीबद्दल सांगतोय. आता चला दोन्ही नकाशे बाजूबाजूला ठेवून बघूया. नकाशा अ मध्ये फक्त कॉन्टूर लाईन्स आहेत, त्या जमिनीचा आकार दाखवतात, मान्य आहे. पण नकाशा ब बघा, त्यात रंग भरल्यावर तीच माहिती किती पटकन आणि सहजतेने समजते. हे बेस्ट एक्झाम्पल आहे की कसं तंत्रज्ञान एकावर एक भर घालत पुढे जातं. चला तर मग आता आणखी पुढे जाऊया थेट आजच्या आधुनिक डिजिटल युगात आणि बघूया तिसरी सगळ्यात लेटेस्ट पद्धत, जिला म्हणतात डिजिटल एलिव्हेशन मॉडेल, म्हणजेच शॉर्टमध्ये DEM. ही आहे आजच्या काळातली सगळ्यात ॲडव्हान्स पद्धत. यात सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रहांकडून मिळालेला कम्प्युटर डेटा वापरला जातो आणि त्यातून जमिनीच्या स्वरूपाबद्दल इतकी अचूक, इतकी परफेक्ट माहिती मिळते की विचारू नका. समोरचा नकाशा क हे याचंच एक उदाहरण आहे. हे एक डिजिटल एलिव्हेशन मॉडेल आहे. हे बघितल्यावर तुम्हाला सपाट नकाशा वाटणारच नाही. असं वाटेल जसं काही आपण विमानातून खाली बघतोय. एकदम डिटेलमध्ये जवळजवळ 3D व्ह्यू मिळतो आपल्याला. ओके, तर जमिनीचा उंच सखलपणा कसा दाखवायचा हे तर आपण बघितलं, पण त्या जमिनीवर असलेल्या गोष्टींचं काय? म्हणजे रस्ते, किल्ले, विहिरी, मंदिरं, ह्या सगळ्या गोष्टी कशा दाखवणार? तर मित्रांनो, त्यासाठी नकाशाची स्वतःची एक गुप्त भाषा असते. हो, चिन्हे आणि खुणांची भाषा. आणि ह्या भाषेची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ही युनिव्हर्सल आहे.
म्हणजे तुम्ही भारतात नकाशा बघा किंवा अमेरिकेत, पोस्ट ऑफिसचं चिन्ह किंवा रेल्वे लाईनचं चिन्ह सारखंच असणार. आणि म्हणूनच जगातला कोणीही माणूस कुठलाही नकाशा सहज वाचू शकतो. आता यात एक छोटासा फरक आहे. सांकेतिक खुणा म्हणजे सहसा अक्षरं किंवा आकार वापरतात, जसं की त्रिकोणीकरण स्टेशनसाठी एक त्रिकोण, आणि सांकेतिक चिन्हे म्हणजे त्या वस्तूचं एक छोटंसं चित्रच, जसं की किल्ल्यासाठी एका किल्ल्याचंच चित्र काढलेलं असतं. सोपं आहे ना? इथे बघा, काही नेहमी वापरली जाणारी चिन्हे आहेत. जसं की पिओ लिहिला असेल तर समजायचं पोस्ट ऑफिस आहे. किल्ला किंवा लाईट हाऊससाठी त्याचं चित्रच दिलंय. ही सगळी चिन्हे मिळून नकाशाची गोष्ट पूर्ण करतात, त्याला अधिक डिटेल बनवतात. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ खूप मोठा आहे. आपण फक्त नकाशा बघत नाहीये, तर आपण आपल्या जगाला एका नव्या भाषेतून वाचायला शिकतोय. चला तर एक क्विक रिकॅप करूया. आज आपण काय काय शिकलो? पहिलं की नकाशे 3D जगाला 2D पृष्ठभागावर दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. आपण बघितली कॉन्टूर लाईन्स पद्धत, जी उंची दाखवते. मग बघितली लेयर टिंटिंग पद्धत, जी रंगांचा वापर करते. त्यानंतर बघितले आधुनिक डिजिटल मॉडेल्स. आणि शेवटी नकाशाची युनिव्हर्सल भाषा बनवणारी चिन्हे आणि खुणा. आणि हे लक्षात ठेवा, हे फक्त परीक्षेपुरतं ज्ञान नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचा वापर खऱ्या आयुष्यात होतो. मिलिटरी ऑपरेशन्समध्ये, ट्रेकिंग आणि गिर्यारोहणामध्ये, पर्यटनामध्ये. इतकंच काय, तर आपल्या पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा ह्या नकाशांची खूप मदत होते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक नकाशा एक कहाणी सांगत असतो. एक गोष्ट जी फक्त त्याला वाचता येणाऱ्यालाच कळते. आता तर ही भाषा आपल्यालाही समजलीये. तर मग आपण पुढची कोणती गोष्ट शोधून काढणार आहोत?